नमस्कार मंडळी, मी सुधीर कुळे एस के सुधीर कुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो मंडळी, आता शिमगा सण जवळ येत चाललेला आहे, होळी पालखी. तर पालखी आज आम्ही पालखीचा जो रस्ता आहे का पालखी बाहेर गावावरून आल्यानंतर ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्याची झाडी म्हणजे साफसफाई करणं, जेणेकरून त्या खेळी वगैरे पालखी येत असते सोबत त्यांना सेवेकरदीच्या रस्त्यावर आलेले असतात ते अडथळा होऊ नये, कारण ती पालखीवरती जी शाल असते ती अडकून टाईमपास होतो तिथे त्यामुळे रस्ता साफ केला जातो. तर आज आम्ही तिन्ही वाड्यांची मिळून आज गावकी आहे. आम्ही हे बघा आलेलो आहात सगळे मंडळी गावकी करण्यासाठी. हे बघा सगळे आहेत, महिला वर्ग वगैरे पाठी आहे. होती कधी परवाच्या दिवशी बंड्याचा पोरगा सांगितलं होता का ना, तू कधी आलेला इकडे आलेलं. आता आम्ही माळावरती आलेलो आहोत. इकडनं बघा वणवा गेलेला आहे. इकडे काय जास्त गवत किंवा झाडं मारावी लागत नाही. आता इथून महिलांना सांगितलं एक पाठीकडून या आणि आता आम्ही देवळावरती जाऊ. देवळाच्या आजूबाजूचा परिसर आहे त्याची साफसफाई करायची आहे. ते आम्ही 5-6 जण आहोत, ते जातो तिकडे. भेटूया देवळामध्ये. तर मंडळी, आत्ता आपण हे सातारकर्णीचं देवाचं स्थान आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. गावची झाडी मारत तर देवळात जायचं प्लॅन आहे. देवळाच्या आजूबाजूचा हो. हे आमच्या देवाचं स्थान आहे सातारकर्णी. इथे येऊन पालखी बसते बघा, या इथे बसते पालखी. तो मध्ये थोडा राहिला रे, ते काय होतं तो इथे दिसतो. काका मातीच या तिकडे बघ डोंबर, तिकडे काय वायर बिर नाही त्यावर नाही. मलखांब बोल कोण? शंकर पोपल्यांचे भाऊ. शेंडीत गेला असतं वर आणि परत आलं असतं खाली पाय वर करून. पाय वर करायचं तर पायावरच जायला पाहिजे. डोंबर कुठं तू तिकडे लावलं आहे ते तिथं जायला पाहिजे आतमध्ये. ते जाया पेटून जाऊ द्या. हा तिकडे दिवसभर सातारकर्णीकडे